नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। राज्यकर्त्यांच्या दबावाखाली महापालिका अधिकाऱ्यांनी सुधारित विकास आराखड्यावर सह्या केल्या। सर्वपक्षीय कृती समितीचा आरोप, जुन्या आरक्षणात बदल केल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा। मोठी आश्वासनं देणार नाही, पण सर्वांच्या सहकार्यातून कोल्हापूरला बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करू, नूतन आयुक्त राजेंद्र भारुड यांचा विश्वास। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा पाटील यांच्या जात प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीकडे तक्रारी दाखल। 21 एप्रिलला सुनावणी होणार। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणा देत वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन सादर। आणि अवनी एकटे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महानगरपालिका आणि कचरा वेचक महिलांचा कोल्हापुरातील पुनर्चक्रीकरणाची भिंत उपक्रम। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर शहरातील सुधारित विकास आराखड्यावरून सर्वपक्षीय कृती समितीनं महापालिका अधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवकांवर थेट निशाणा साधत जोरदार टीका केली आहे। राज्यकर्त्यांच्या दबावाखाली महापालिका अधिकाऱ्यांनी या योजनेवर सह्या केल्याचा गंभीर आरोप सर्वपक्षीय कृती समितीचे नेते बाबा इंदुलकर यांनी केलाय। तसंच जुन्या आरक्षणात कोणताही बदल केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सुधारित विकास आराखड्याबाबत सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झाली आहे। 1991 ते 2011 या कालावधीसाठी दुसरी सुधारित विकास योजना लागू होती। आता नव्या योजनेवर राज्यकर्त्यांच्या भीतीपोटी अधिकाऱ्यांनी सह्या केल्याचा आरोप बाबा इंदुलकर यांनी बैठकीत केलाय। महापालिका अधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवकांवर थेट निशाणा साधत जुन्या आरक्षणात कोणताही बदल केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक दिलीप कदम यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। शहराची वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहन संख्या, पार्किंग आणि क्रीडांगणाची कमतरता यावर ठोस उपाययोजना काय असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। तसंच विकास आराखड्यात जुना आरक्षणात बदल होणार का, नव्या जागा उपलब्ध करून देण्यासाठी काही नियोजन केलंय, कचरा व्यवस्थापन, हवामान बदलामुळे वाढलेला पाऊस आणि शहरातील पाणी निचरा याबाबत प्रशासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे। दरम्यान अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास दररोज 4 वाजता कार्यालयात आंदोलन करू आणि जुन्या आरक्षणात बदल झाल्यास जन आंदोलन उभारू असा इशारा या बैठकीत देण्यात आलाय। यावेळी महापालिकेच्या नव्या आयुक्तांसोबत लवकरात लवकर बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली। बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीकडून बाबा इंदुलकर, RK पोवार, बाबा पार्टे, संदीप देसाई, दिलीप देसाई, राजू दिंडोरले, अनिल घाटगे, गणेश जाधव, प्रसाद पाटील, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी मावळत्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून आज पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून कोल्हापूर शहराला बेस्ट करण्यासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली। कोल्हापूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज मावळत्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी कार्यभार स्वीकारला। त्यानंतर त्यांनी महापौर रूपाराणी निकम यांचीही भेट घेतली। महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी नागरिकांना चांगली वागणूक द्या अशी सूचना देत त्यांनी अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून प्रशासनाची प्रतिमा तयार होत असते असं सांगितलं। पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी मनमोकळा संवाद साधला। त्यांनी मी डॉक्टर झालो आणि योगायोगानं IAS झालो असं सांगत आजपासून मी कोल्हापूरवासी देखील झालो असल्याचं सांगितलं।
शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकशाही यांचा समतोल राखत काम करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध विकासावर विशेष लक्ष दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. अतिक्रमणाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र भारुड भाप्रसे. आज कोल्हापूर महापालिका आयुक्ताचा पदभार स्वीकारलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, विशेष करून कोल्हापूर शहरामध्ये लोकशाही, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सोबत एकत्रितपणे काम करून ह्या शहरासाठी आयुक्त म्हणून जे काही चांगलं काम मला करता येईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. शहरातले जे मुख्य विषय आहेत, पाणी, स्वच्छता, एन्क्रोचमेंट, त्याच्यानंतर टॅक्स वसुली, हे जे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरती माझा भर असेल. आणि विशेष करून सर्वांच्या सोबत राहून एकत्रितपणे चांगलं शहराचा विकास कसा करता येईल त्यासाठी मी आयुक्त म्हणून आणि माझी पूर्ण टीम, ॲडिशनल कमिशनर, डेप्टी कमिशनर, असिस्टंट कमिशनर, आम्ही सर्व एकत्रित मिळून हे करण्याचा प्रयत्न करू. मी मोठी आश्वासनं देणार नाही, मात्र कोल्हापूरचा सर्वांगीण विकास नक्कीच करेन. कोल्हापूर शहराला बेस्ट करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी किमान 4 दिवस कोल्हापुरात थांबावं, यासाठी शहराचं अर्थकारण वाढवणाऱ्या नव्या योजना राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांचा सहभाग आणि लोकप्रतिनिधींचं सहकार्य यावर भर देत कोल्हापूर शहर अधिक सक्षम आणि आदर्श बनवण्याचा निर्धार त्यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. पट्टण-कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप मागील 4 महिन्यांपासून होतोय. त्यांच्या विरुद्ध लढलेल्या 3 उमेदवारांनी आज जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करत पुरावे सादर केलेत. 21 एप्रिलला यावर सुनावणी होणार आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीनं व्हावी. सत्तेच्या जोरावर निर्णय घेतला तर आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा तक्रारदार उमेदवारांच्या वतीनं देण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील पट्टण-कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा पाटील निवडून आलेत. मात्र त्यांच्या उमेदवारीपासूनच त्यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप होत होता. याविरोधात आंबेडकरी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सुद्धा काढला होता. अनेकांनी याविरोधात समाज कल्याण कार्यालयातील जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. याची सुनावणी सुरू असताना तुम्ही निवडणूक लढवली नाही, तुमचा थेट संबंध नाही या कारणावरून तक्रार अर्ज निकाली काढण्यात आलेत. त्यामुळे आज महेश उर्फ दरगोंडा पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले चरणदास कांबळे, तुषार बांडार आणि पुरुषोत्तम भुजिंगे यांनी तक्रार दाखल करत पुरावे सादर केलेत. याबाबत 21 एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. या तिघांच्या एकूण 5 वकिलांनी महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी सादर केलेले पुरावे बनावट आणि चुकीचे असून त्या आधारे जात वैधता टिकू शकणार नाही असा दावा केलाय. त्या तारखेला 24 तारखेला आमच्या अर्जदारांचे लोकल स्टँडी या तत्वावर सगळ्यांचे अर्ज बाद केले. त्या अर्ज बाद केलेल्याचे आज आम्ही त्यांना जाब विचारला तर जात पडताळणी समितीकडे ह्याबद्दल कोणतंही उत्तर नव्हतं. जात पडताळणीनं मनमानी कारभारानं आमचे अर्ज बाद केलेले असताना देखील आमचे दुसरे अर्ज शिल्लक आहेत. त्या अर्जाबाबत आम्ही आज युक्तिवाद, लेखी युक्तिवाद सादर केला आहे. सर्व डॉक्युमेंट सादर केलेत ओरिजिनल. त्याचे डॉक्युमेंट्स आले, त्याचे म्हणणे आले 21 तारीख परत ठेवलेलं आहे. ह्या 21 तारखेला फायनल युक्तिवाद होईल. ह्या ज्या प्रक्रियेमध्ये जे महेश पाटलाने जे दाखले काढलेले त्या दाखल्यामध्ये टोटली जे डॉक्युमेंट्स आहेत ते हिंदू लिंगायत म्हणून आहेत आणि त्याच्या सर्टिफाईड कॉपी आमच्याकडे आहेत. त्याने जात पडताळणीला ज्यावेळेस प्रकरण सबमिट केलं त्या प्रकरणामध्ये त्याचा स्वतःचा शाळेचा दाखला हिंदू लिंगायत आहे आणि ह्या जात पडताळणी प्रमाणपत्र समितीनं त्याचा स्वतःचा शाळेचा दाखला हिंदू लिंगायत असताना ते प्रकरण सबमिट कसं करून घेतलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्जदारांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या प्रती दिल्या असून 21 एप्रिल रोजी या पुराव्यांची सखोल चौकशी होणार आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीनं व्हावी. सत्तेच्या जोरावर निर्णय घेतला तर आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी दिलाय. मी चरणदास पाचगोंडा कांबळे, त्यानंतर तुषार बांधार आणि पुरुषोत्तम भुजिंगे हे शेवटपर्यंत निवडणूक लढवलेले आम्ही तिघांनी परत एकदा तक्रार अर्ज दाखल केला आहे. हे तक्रार अर्ज दाखल करत असताना या महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटलानं ज्या दाखल्याच्या आधारे ही निवडणूक लढली
अशा पद्धतीचा कुठलाही लिंगडेर जातीचा दाखला हातकणंगले किंवा इंचलकरंजी कार्यालयातून दिलेलाच नाही. अशा पद्धतीची माहिती माहिती अधिकाराच्या माध्यमातून आम्ही घेतलेली आहे. त्यानंतर ज्या महाई सेवा केंद्रातून तो सांगतोय त्या महाई सेवा केंद्रामध्ये एका कुठेही रजिस्टरमध्ये ती नोंद नाही आहे. म्हणजे प्रामाणिकपणे या ठिकाणी यांनी जो काही दाखला दिलेला आहे तो बोगस आहे हे सिद्ध होतं आहे. पण आता जात पडताळणी समितीच्या हातामध्ये आहे. आम्ही जे डॉक्युमेंट सादर करायचे ते सगळे केलेत आणि मी आता इशारा देतोय, ह्याला वेळ भरपूर झालेला आहे. समाज रस्त्यावरती येऊन आंदोलन देखील केलेलं आहे. आता कलेक्टर बद्दल ही कारणं आम्हाला सांगायची नाहीत. जे पुरावे पाहिजे होते, जे डॉक्युमेंट्स पाहिजे होते आम्ही सादर केलेत. त्याने जे डॉक्युमेंट्स सादर केलेत ते सगळे बोगस आहेत. त्याच्यावरती कुठंही लिंगडेर नाही. जिथं लिंगायत होतं तिथं लिंगडेर करून हे कागदपत्र दाखल केलेत. बोगस दाखले देऊन बोगस कागदपत्र सादर केलेत आणि प्रशासनाची फसवणूक केली हे सरळ दिसून येते. त्यामुळे मी या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतोय की सर्व कागदपत्रांची पडताळणी करून चांगल्या पद्धतीने विचार करून निर्णय घ्या. योग्य निर्णय घ्यायचा. महेश पाटील उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील याला पदावरनं रिक्त करा. त्या ठिकाणी पोटनिवडणूक लावा आणि अशा पद्धतीनं जर निवडणूक नाही झाली किंवा हा जर योग्य निर्णय नाही झाला त्याच्या बोगस कागदाच्या आधारे किंवा सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावरती जर त्याच्या बाजूनं निर्णय झाला आणि असं जर आमच्या लक्षामध्ये आलं तर संपूर्ण आंबेडकरी समाज हा पॅन्थर स्टाईलनं जात पडताळणी कार्यालयावरती धडक मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. यावेळी ॲडव्होकेट संदेश कांबळे, ॲडव्होकेट किरण कांबळे, ॲडव्होकेट सुनील कांबळे, ॲडव्होकेट सातवडे आदी उपस्थित होते. आज समितीनं आजच्या सुनावणीत ज्या तक्रारदारांना अर्ज तुमचा थेट संबंध नाही म्हणून निकाली काढलेत ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत अशी सुद्धा माहिती देण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण आता नेमकं कोणतं वळण घेणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी बस्तवाड आक्कीवाट रस्त्यावरील वडाच्या झाडाबद्दलचा वाद अखेर मिटलाय. मजरेवाडी ग्रामपंचायतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात अडथळा न आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज सकाळी झाड तोडायला सुरुवात करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी बस्तवाड ग्रामस्थांमध्ये काही दिवसांपासून मजरेवाडी बस्तवाड अक्कीवाट या रस्त्यावर असलेल्या झाडावरून वाद निर्माण झालाय. अपघातांची संख्या वाढत असल्यानं बस्तवाड ग्रामस्थांनी झाड तोडण्याची मागणी केली होती. तर सुमारे 150 ते 200 वर्ष जुनं झाड असल्यानं मजरेवाडी ग्रामस्थांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कारणास्तव याला विरोध दर्शवला होता. रस्ते सुरक्षेला प्राधान्य देत सार्वजनिक बांधकाम विभागानं प्राधान्य दिलं होतं. त्यानुसार आज क्रेन आणि कटरच्या साहाय्यानं झाडाच्या फांद्या कापून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण वटवृक्ष हटवण्यात आला. यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता सुधारून अपघातांचं प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. या चौकात काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांची झालेली अतिक्रमणं आणि रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहन पार्किंगमुळं अपघाताला निमंत्रण मिळतंय. त्यामुळे ही अतिक्रमणं हटवण्याबरोबरच पार्किंग दुसरीकडे हलवण्याबाबत गांभीर्यानं विचार होणं आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सोमवारी गॅस दरवाढ, टंचाई आणि वाढत्या काळाबाजाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या घोषणांसह चूल पेटवून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सध्या देशभर घरगुती गॅस सिलेंडर दरात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी गॅसची टंचाई जाणवत असून काळा बाजारही वाढलाय. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या घोषणांसह चूल पेटवून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत सर्वसामान्यांना वेळेवर आणि योग्य दरात गॅस उपलब्ध करून द्यावा, गॅस टंचाई तात्काळ दूर करावी आणि काळा बाजारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलंय. आंदोलनात जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, युवा शहर अध्यक्ष अमित नागटिळे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, महासचिव दीपक कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम होऊन सरासरीच्या 95% इतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय. जून महिन्यात मान्सून तुलनेनं स्थिर राहण्याची शक्यता असली तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी असण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं यंदा मान्सूनच्या बाबत अंदाज जाहीर केलाय. या अंदाजानुसार यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम होणार असून यामुळं देशात कमी पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या पावसाळी हंगामाच्या उत्तरार्धात एल निनो या हवामान स्थितीमुळं पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता असल्याचं स्कायमेटनं म्हटलंय. स्कायमेटच्या अंदाजानुसार 4 महिन्यांच्या या कालावधीत दीर्घकालीन सरासरी 94% पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते. यामुळे शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढणं याला एल निनो म्हणतात. याचा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होतो आणि पाऊस कमी होतो. तर पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होण्याच्या स्थितीला ला निना म्हणतात, ज्यामुळे मान्सूनला बळकटी मिळते आणि पाऊस चांगला होतो. दरम्यान भारतीय हवामान विभाग पुढील आठवड्यात मान्सूनचा आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे. भारतातील एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे 70% पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या दक्षिण पश्चिम मान्सूनमुळे मिळतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या जून आणि जुलै महिन्यात होत असल्यानं मान्सूनचे वेळेवर आगमन आणि वेळेत पाऊस पडणं महत्त्वाचं असतं. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि राधानगरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनं राधानगरीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील शाळांमधील भौतिक सुविधांचं भीषण वास्तव समोर आलं. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि राधानगरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनं राधानगरीतील रिजेनेसिस कॉलेजच्या सभागृहात समन्वय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राधानगरी जिल्हा परिषद गटातील 7 केंद्रातील तब्बल 68 शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं चित्र या बैठकीत समोर आलं. RCC छतांची गळती, जीर्ण इमारती, कंपाऊंडचा अभाव, स्वच्छतागृहांची कमतरता तसंच गवा आणि बिबट्यांसारख्या वन्य प्राण्यांचा वावर यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याचं जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी सांगितलं. शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छतागृह, बारमाही पाणी आणि डिजिटल शिक्षण यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी शासनाच्या निधीसह लोकसहभाग आणि CSR फंडांचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. गटशिक्षण अधिकारी धनंजय मेंगाने यांनी तालुका शिष्यवृत्ती, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असल्याचं सांगितलं. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांनी समस्या मांडल्या. तळगाव, दुर्गमानवाड, पडळी फेजिवडे, दाजीपूर, सोन्याची शिरोली, सावर्दे अशा विविध केंद्रातील शाळांची दुरावस्था उघड झाली. कुठं मैदान नाही, कुठं इमारती गळतात, संरक्षण भिंती नाहीत, तर कुठं वीजच नाही. मग डिजिटल शाळा कशा होणार? अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षानं जाणवतोय. विशेष म्हणजे पडसाळी शाळेचा पाया खचलाय. पावसाळ्यात खोली कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली. खोपेच्या धनगरवाड्यातील शाळेच्या किचन शेडचे पत्रे उडालेत, तर चव्हाणवाडी शाळेच्या छताला गळती लागलीये. सर्व परिस्थितीत शिक्षकांनी आम्ही ज्ञानदान कसं करायचं असा करणारा सवाल या बैठकीत उपस्थित केलाय. गुडाळ केंद्रप्रमुख संजय पाटील यांनीही अनेक शाळांची दुरुस्ती 30-35 वर्षांपासून झालेली नसल्याचं सांगत लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. गावातील मंदिरं सुसज्ज होतात, पण ज्ञान मंदिरांची अवस्था का अशी असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश काणकेकर यांनी राधानगरी मतदारसंघात 68 शाळा, 2670 विद्यार्थी आणि तब्बल 38 शिक्षक पदं रिक्त असल्याची माहिती दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची 2 एप्रिल 2026 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथं अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांना कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सोमवारी निरोप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची 2 एप्रिल 2026 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथं अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. दरम्यान मंजुलक्ष्मी यांच्या बदलीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू सभागृहात सोमवारी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी आपल्या मनोगतात आयुक्तांच्या कार्यशैलीचं विशेष कौतुक केलं. आव्हानात्मक परिस्थितीतही आयुक्त मंजुलक्ष्मी यांनी महानगरपालिकेचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी आयुक्तांच्या सकारात्मक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा उल्लेख करत त्यांच्या कार्यकाळात कधीही नकारात्मक अनुभव आला नसल्याचं सांगितलं. के मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काम करताना खूप काही शिकायला मिळाल्याचं सांगितलं. लहानपणी करवीर निवासिनी अंबाबाईबद्दल वाचलं होतं, पण त्याच शहरात काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे असं त्यांनी सांगितलं. महापालिकेच्या नवीन प्रशस्त इमारतीसाठी शेंडा पार्क इथं 5 एकर जागा घेण्यात आली असून भविष्यात आधुनिक सुविधा असलेली इमारत उभारली जाईल. केशवराव भोसले नाट्यगृह पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला भेट देण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते पण खूपच एक मोठा म्हणजे हा शहरामध्ये मला वाटतं की काम करणंच मला वाटतं की अंबाबाईची सेवा करण्यासारखंच आहे. बिकॉज आपण छोट्यापणापासून आता देवी महात्म्य वगैरे मी वाचलेले आहे, तर त्याच्यामध्ये जे करवीर निवासिनी आपण वाचतात तेव्हा छोटा असताना आता त्याच शहरामध्येच आपण एवढे 2.5 वर्ष आपण राहिलो आणि आपण आई अंबाबाईची लोकांची सेवा करू शकलो. ही मोठा कार्य आहे आणि मी कधीच हा 2.5 वर्ष विसरणार नाही आणि माझ्या इकडचे कार्यकाल मला विस्मरणीय राहणार आहे. आणि पुढे पण तुम्हाला कोणाला पण तर माझ्या सोबत काम केलेले सर्व अधिकारी कर्मचारी आणि आपला सर्व सन्माननीय सदस्यांना पण भविष्यात पण काही आता मी पुणे म्हणजे एवढे 5-6 तासातच आहे इथे इथून पुढे पण कधी पण माझ्या प्रशासकीय कार्यकर्तीच तुमचा काही प्रशासकीय या वैयक्तिक काम असेल तर मी फक्त एक फोन कॉल हवे आहे. नक्कीच तुम्ही काय असेल तरी सांगा आणि तुम्हा सर्वांना पण सर्व आयुर आरोग्य आनंद आई अंबाबाई देऊ दे. आणि आपला कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या आता नवीन आयुक्त ते पण माझे बॅचमेट आहे, त्यांनी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी पण आयुष्यात खूप कष्ट करून त्यांनी परीक्षा देऊन पुढे आलेले आहे आणि त्यांच्या हाताखाली पण खूप चांगल्या प्रमाणे आपल्या महानगरपालिका खूप पुढे जाऊ दे आणि अजून खूप चांगल्या प्रमाणात आई अंबाबाईच्या अनुग्रहाने आपला रेव्हेन्यू वाढू दे आणि चांगल्या प्रोजेक्ट्स येऊ दे. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आयुक्त मंजुलक्ष्मी या चुकीचं असेल तर कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपली भूमिका चोख बजावत होत्या असं सांगितलं. कार्यक्रमाला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक संजय मोहिते, ऋतुराज क्षीरसागर, विजयसिंह देसाई, उमेश पोवार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, जल अभियंता हर्षजित घाटगे, अधिकारी राम काटकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच आणि सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत सरपंच पदासाठी 6 तर सदस्य पदासाठी 1 अर्ज दाखल झालाय. राधानगरी तालुक्यातील पोटनिवडणुका लागलेल्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागांसाठी राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात उमेदवारी अर्ज स्वीकृतीचं काम सुरू आहे. तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदासाठी आत्तापर्यंत 6 अर्ज दाखल झालेत, तर 8 सदस्य पदांच्या जागांसाठी केवळ 1 अर्ज प्राप्त झालाय. यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या कौलव ग्रामपंचायतीसाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. तसंच सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या सावर्डे पाटणकर ग्रामपंचायतीत 2 महिलांनी उमेदवारी अर्ज सादर केलेत. दरम्यान पिंपळवाडी, सोळांकूर, तरसंबळे, राशिवडे बुद्रुक, अडोलीपैकी दुबळेवाडी, आवळी बुद्रुक, फराळे आणि सरवडे या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 1 सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होतीये. यापैकी आवळी बुद्रुक इथून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसात अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी पुनर्चक्रीकरणाची भिंत या उपक्रमाचा शुभारंभ दसरा चौकात करण्यात आलाय. अवनी एकटी या संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महापालिका आणि कचरा वेचक महिला यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आलाय. यामध्ये नागरिकांकडून घरातील वापरात नसलेल्या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी जुने कपडे, वस्तू देऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा असं आवाहन अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर ही काळाची गरज बनली आहे. कचरा ही संपत्ती आहे हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं पुनर्चक्रीकरणाची भिंत हा उपक्रम राबवण्यात आलाय. अवनी संस्था, एकटी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महानगरपालिका आणि कचरा वेचक महिला यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला असून आज दसरा चौकात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेवक आष्की नाजरेकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून घरातील वापरात नसलेल्या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत. यामध्ये जुनी कपडे, खेळणी, फर्निचर, प्लास्टिक साहित्य, भांडी, ई-वेस्ट आदी वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या पुनर्निर्मिती आणि पुनर्वापरातून तयार झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भरवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी या उपक्रमांतर्गत नागरिकांनी त्यांच्याकडील वापरात नसलेले कपडे, वस्तू आणून द्याव्यात असं आवाहन केलं. जमा झालेला हा कचरा वेचक महिलांच्या संस्थेला देण्यात येणार असून त्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल आणि पर्यावरण संरक्षणालाही मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नगरसेवक आष्की नाजरेकर यांनी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून शहरातील ई-वेस्ट आणि कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकतो. अशा प्रकारचा उपक्रम कायमस्वरूपी राबवला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी वस्तू संकलन केंद्र असणार आहेत. यामध्ये दसरा चौक आणि सासणी ग्राउंड इथं दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तसंच शाहू नाका, राजारामपुरी जनता बाजार आणि निर्माण चौक, संभाजीनगर इथं दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वस्तू संकलन केलं जाणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभावेळी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे CSR अधिकारी शरद आजगेकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, सविता कांबळे, संगीता लाखे, भारती कोळी, अक्षय कांबळे, पूजा लोहार, साहिल शिकलगार, नयन जाधव, अन्नपूर्णा कोगले यांच्यासह कचरा वेचक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 80 कलाकारांना रायझिंग स्टार हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक आमदार जयंत असगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, समीर काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 8 वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. यंदा महाराष्ट्रातील 80 कलाकारांना राज्यस्तरीय रायझिंग स्टार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये रांगोळी, नृत्य, संगीत, गायन, अभिनय, चित्रकला, शिल्पकला, मेकअप आर्टिस्ट, फॅशन डिझायनर, शिल्पकार, लेखक अशा विविध 12 क्षेत्रातील 80 कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापुरात नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. शिक्षक आमदार जयंत असगावकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला ताराराणी ब्रिगेडच्या मधु मेहतर, अनुराधा लोहार, स्वप्नील पन्हाळकर, आशा चव्हाण, पूजा आरडे, स्वाती काळे, क्रांती कांबळे, ज्योती खराडे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. टीम पावनगडच्या माध्यमातून एकत्र येत विधायक विचारांच्या तरुणांनी पावनगडाच्या संवर्धनासाठी व्यापक काम केले. या टीमच्या वतीनं पावनगडावरील हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी केली जाते. यावर्षी सुद्धा हनुमान जयंती उत्सव उत्साहात पार पडला. आजच्या घडीचा विचार केला तर अनेक गडावर आपल्याला भग्न आणि घाव घातलेल्या अनेक मूर्ती निदर्शनाला येतात. पावनगडच्या सदस्यांना दुर्ग पावनगडावर देखील आपल्या हनुमंताची भग्न मूर्ती आढळली होती. ही मूर्ती बघून सदस्यांनी श्री हनुमानाची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ओडिशामधून दगड आणून श्री हनुमानाची मूर्ती तयार करून घेत गडावरील एका रिकाम्या मंदिरात या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली.
तेव्हापासून इथं हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा सुद्धा सकाळच्या सत्रात मंदिर सजावट, हनुमान अभिषेक, हनुमान चालिसा पठण झाल्यानंतर गडावर श्री हनुमानाची पालखी काढण्यात आली. गडावरून पालखी पुन्हा हनुमान मंदिरात आल्यानंतर सर्व मंदिरात नैवेद्य ठेवून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. जन्मोत्सव सोहळ्याला पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, वीर शिवा काशीदांचे वंशज आनंदराव काशीद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. टीमचे सदस्य, गडावर येणारे पर्यटक आणि टीमचे हितचिंतक यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची शिखर संस्था आहे. असोसिएशनच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामध्ये KDGPA धन्वंतरी पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक रणदिवे, कार्याध्यक्ष डॉक्टर संजय केटकाळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या वतीनं वैद्यकीय उपक्रमांसह चर्चासत्र, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम राबवले जातात. या आयोजनाच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रविवारी 12 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता फुलेवाडी इथल्या हॉटेल राहुल डिलक्समध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार शाहू महाराज आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात एकूण 15 डॉक्टरांना KDGPA धन्वंतरी पुरस्कारानं सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये करवीरमधून डॉक्टर शिवाजी मगदूम, पन्हाळ्यातून नितीन माने, शाहूवाडीतून सुभाष पाटील, हातकणंगलेतून राजेश कुंभार, शिरोळमधून सुहास कांबळे, गडहिंग्लजमधून किरण खोराटे, चंदगड तालुक्यातून सुभाष पाटील, आजरा तालुक्यातून प्रवीण निंबाळकर, भुदरगड तालुक्यातून सचिन सुतार, राधानगरीतून अमित काळेबेरे, गगनबावड्यातून शरद पाटील, कागलमधून रवींद्र मगदूम, निगवे खालसामधून बाबूराव पाटील, पुनाळमधून श्रीनिवास चोपडे आणि सांगरूळमधून डॉक्टर प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. तसंच बालिंग्याचे ज्येष्ठ डॉक्टर वसंत पाटील यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. त्याशिवाय डॉक्टर राजकुमार पाटील, बदरुद्दीन मणेर आणि प्रिया पाटील यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. डॉक्टर अशोक रणदिवे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. पत्रकार बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील देसाई, सचिव डॉक्टर बदरुद्दीन मणेर, खजाननीस अनिल कांबळे, माजी अध्यक्ष डॉक्टर सरदार पाटील उपस्थित होते. जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून आज न्यायसंकुलाच्या इमारतीत प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश KP अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर पार पडलं. कोल्हापूर महापालिका, आरोग्य विभाग, CPR आणि सेवा रुग्णालय कसबा बावडा यांच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 500हून अधिक लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून आज जिल्हा न्यायालय, कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या पुढाकारातून न्यायसंकुलाच्या इमारतीत आज आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यायसंकुलातील पहिल्या मजल्यावरील शाहू सभागृहात आणि 4थ्या मजल्यावरील न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, वकील बांधव यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश KP अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग, CPR आणि सेवा रुग्णालय कसबा बावडा यांच्या सहकार्यातून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा 500हून अधिक जणांनी लाभ घेतल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे यांनी सांगितलं. आज 7 एप्रिल 2026 जागतिक आरोग्य दिन. दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी WHO स्थापना झाली आणि तो दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. या जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आपण आरोग्य तपासणी व शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्यानिमित्ताने न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी आणि सर्व वकील संघ आणि वकीलवृंद यांच्यासाठी या कॅम्पचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये रक्ताच्या तपासण्या, BPची तपासणी आणि इतर विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराअंतर्गत जवळपास 400 ते 500 लोकांनी या शिबिरात सहभागींच्या आरोग्य तपासण्या करत त्यांना उपचारांबद्दल मोफत सल्ला देण्यात आला. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ.
तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा, 2,04,000 जवानांसह 20,000 कमांडो तैनात. निवडणुकीच्या काळात तामिळनाडूत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दाखल जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली. कोणताही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, पार्थ काँग्रेसच्या बाबत चुकला, रोहित पवारांनीही टोचले पार्थ पवारांचे कान. दुचाकी आणि कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावाचा जागीच मृत्यू, परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात. दैवी शक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, 30 पीडिता समोर आल्या. भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची माहिती. करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात 2 महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. सोमवारी रात्री साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे या गावांमधील 24 शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल लंपास केल्यात. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी शेतीला दिवसा वीज दिली जाते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भोगावती नदीच्या काठावर सोमवारी रात्री शिंदेवाडी, खुपिरे, साबळेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या सर्व केबल कापून लंपास केल्यात. सकाळी शेतकऱ्यांचे पंप सुरू झाले नाहीत. पाहणी करण्यासाठी नदीकाठी गेल्यानंतर केबल चोरीला गेल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. शेतकऱ्यांनी ही माहिती पोलीस पाटील सविता गुरव, कोतवाल शिवाजी गुरव यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. काल रात्री साबळेवाडी हद्दीतून 40-45 लोकांच्या मोटरीच्या केबलच्या चोरी झालेली आहे आणि त्यातून कमीत कमी 100 ते 150 एकर त्या मोटरीच्या म्हणजे त्या मोटरच्या पंपाच्या पाण्याखाली आहे आणि इथून मागं पण तिथं चोरी झालेली आहे. तर त्याचा काय छडा लागलेला नाही आत्तापर्यंत आणि हा जे गेलेल्या मोटरीच्या केबल ह्याचा लवकरात लवकर छडा लागावा ही विनंती. चोरट्यांनी नदीकाठावर असलेल्या गवतामध्ये केबल पेटवून त्यातील कॉपर चोरी केलंय. चंद्रकांत पाटील, बाबूराव गडकरी, सागर पाटील, दादू जांभळे, नारायण साबळे, विजय पवार, तानाजी पवार, आनंदा भोसले, नारायण पाटील, युवराज पाटील, मोहन गडकरी, आनंदा पाटील, केरबा पाटील या शेतकऱ्यांची केबल चोरीला गेली असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दर्शन जाधव, फारुख शेख आणि प्रतीक पाटील या 3 अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे 9 गुन्हे उघडकीला आणत सुमारे 5,20,000 रुपये किमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सराईत दुचाकी चोरटे चोरीची दुचाकी विक्रीसाठी कोतवाल नगर, फुलेवाडी, रिंग रोड या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून दुचाकींची चोरी करणाऱ्या दर्शन जाधव, फारुख शेख आणि प्रतीक पाटील या 3घांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 5,20,000 रुपये किमतीच्या एकूण 12 दुचाकी जप्त करत जुना राजवाडा आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे 9 गुन्हे उघडकीला आणलेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, संतोष जरगे, विशाल खराडे, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, समीर कांबळे, राजू कोरे आणि अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली आहे. दसरा चौक ते कसबा बावडा मार्गावरील जयंती नाल्यावरील पुलावर सोमवारी मध्यरात्री झाड उन्मळून पडलं होतं. या परिसरात अंधार असल्यानं या ठिकाणी अपघाताची शक्यता होती. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्यावरून झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय. कोल्हापूर शहरातून कसबा बावड्याकडे जाणाऱ्या दसरा चौक ते महावीर कॉलेज मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. सोमवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमाराला जुन्या ट्रॅफिक ऑफिस जवळील जयंती नाल्याच्या पुलावर झाड उन्मळून पडलं होतं.
या पुलावरून सतत वाहतूक सुरू असते. परिसरात अंधार असल्यानं अपघाताची शक्यता लक्षात घेत जागरूक नागरिकांनी याची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रस्त्यावर उन्मळून पडलेलं झाड बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास झाड हटवल्यामुळं पुढील अनर्थ टळल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांचं सर्वांनी कौतुक केलंय. अग्निशमन दलाचे चालक धीरज फाले, फायरमन पुंडलिक माने, सुरेंद्र जगदाळे यांनी हे झाड हटवलं. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा पहिला सामना संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना संयुक्त जुना बुधवार पेठ संघानं 3-0 गोल फरकानं जिंकला. तर दुसरा सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना फुलेवाडी क्रीडा मंडळानं 2-0 गोल फरकानं जिंकला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच फुलेवाडी क्रीडा मंडळाकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. 5व्या मिनिटाला अक्षय मंडलिकच्या पासवर सिद्धार्थ पाटील यानं गोल करत फुलेवाडी संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात 60व्या मिनिटाला फुलेवाडीच्या अक्षय मंडलिकच्या पासवर विशाल पाटील यानं गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलफेडीसाठी शिवाजी तरुण मंडळाकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र अनेक सोप्या संधी वाया गेल्या. शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाणनं मारलेला फटका फुलेवाडीचा गोलरक्षक आविष्कार यानं उत्कृष्टरित्या रोखला. फुलेवाडी संघानं हा सामना 2-0 अशा फरकानं जिंकला. शिवाजी तरुण मंडळाकडून करण चव्हाण बेंद्रे, योगेश कदम, संकेत जरग, संकेत अनिल साळोखे यांनी, तर फुलेवाडी संघाकडून मारुती कोळी, सत्यम पाटील, विशाल पाटील, आयुष पाटील, अक्षय मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. या सामन्यात फुलेवाडी संघाचा आविष्कार राऊत सामनावीर ठरला. दुपारी 1:30 वाजताचा सामना संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात खेळवण्यात आला. पूर्वार्धात कुणालाही गोल करता आला नाही. उत्तरार्धात संयुक्त जुना बुधवार पेठच्या प्रथमेश जाधव यानं सामन्याच्या 51व्या, 53 आणि 55व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिक केली. हा सामना 3-0 गोल फरकानं संयुक्त जुना बुधवार पेठ संघानं जिंकला. या सामन्यात प्रथमेश जाधव हा सामनावीर ठरला. उद्या 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यकर्त्यांच्या दबावाखाली महापालिका अधिकाऱ्यांनी सुधारित विकास आराखड्यावर सह्या केल्या. सर्वपक्षीय कृती समितीचा आरोप. जुन्या आरक्षणात बदल केल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. मोठी आश्वासनं देणार नाही, पण सर्वांच्या सहकार्यातून कोल्हापूरला बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करू. नूतन आयुक्त राजेंद्र भारूड यांचा विश्वास. पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा पाटील यांच्या जात प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीकडे तक्रारी दाखल. 21 एप्रिलला सुनावणी होणार. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणा देत वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन सादर. आणि अवनी, एकटे, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, कोल्हापूर महानगरपालिका आणि कचरा वेचक महिलांचा कोल्हापुरातील पुनर्चक्रीकरणाची भिंत उपक्रम. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.